महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार समोर आली आहे। तक्रारदार शेखर पाटील यांनी हा आरोप केलाय। आरक्षण कायदा डावलून शिक्षण सेवकांची भरती केली गेली आहे। नाशिकच्या तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांचा याबाबत आशीर्वाद आहे असं तक्रारदाराने म्हटलंय। तक्रारदार शेखर पाटील यांनी हे आरोप केले। तर मालेगावच्या महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार शेखर पाटील यांनी केलाय। महात्मा शिक्षण संस्थेमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि या शिक्षण संस्थेमध्ये 2012 साली जे 6 शिक्षक भरती केलेले होते, अनुसूचित जाती जमातीच्या जागेवर होते, ओपन येथे यांची नियुक्ती रद्द झालेली आहे। परंतु तत्कालीन वेतन अधिकारी यांनी या शिक्षकांना बेकायदेशीर पगार चालू करून दिला व यांना बेकायदेशीर अनुदान दिले। मंत्री साहेब दादाभाऊ भुसे यांना मी निवेदन देणार आहे की हा झालेला संपूर्ण भ्रष्टाचारावर आपण तात्काळ कारवाई करावी अशी मी त्यांना प्रस्ताव देऊन विनंती करणार आहे। याच्यावर ते पूर्ण कारवाई करतील ही मला 100%